आपल्याकडे आता फोर्स आहे आणि डिस्टन्स आहे. वर्क डन येते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. देन वर्क डन dw इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन येते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला काय आला? फोर्सची व्हॅल्यू आली प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू एरिया इंटू dx. तुम्हालाही माहित आहे एरिया आणि हे dx. ऑलरेडी एरियामध्ये लेंथ ब्रेड्थ राहतात आणि त्याला जर आपण हाईट मल्टिप्लाय केल्या तर तिथं आपल्याला व्हॉल्यूम भेटते. त्याला P dv म्हणू शकता. एरिया इंटू dx ला आपण V म्हणू शकता dv. स्मॉल व्हॉल्यूम, इन्फिनिटीमधली स्मॉल व्हॉल्यूम, एवढा व्हॉल्यूम इथून ते इथपर्यंत. हे झालं dw चा फॉर्म्युला. आपल्याला जर खूप मोठा वर्क डन काढायचा असेल तर या व्हॅल्यूचं इंटिग्रेशन करावं लागते. काय करावं लागते? इंटिग्रेशन. लक्षात असू द्या, इंटिग्रेशन ऑफ dx असेल तर त्याला आपण x म्हणूया. इंटिग्रेशन ऑफ dx असेल तर x. इंटिग्रेशन ऑफ dy असेल y. आणि काही कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर ते कॉन्स्टंट आपण बाहेर ठेवू शकता. लक्षात असू द्या. The total work done एवढं लिहून घ्या. मला इकडच्या साईडचं थोडं रफ करावं लागतं. चला फास्ट. The total work done in changing the volume of the cylinder किंवा व्हॉल्यूम ऑफ द गॅस म्हणू शकता. volume in changing the volume of the cylinder if Vi is initial volume and Vf is the final volume. Vf is final volume. लक्षात असू द्या. आता जेव्हा लिमिट्स राहतात इंटिग्रेशन मध्ये, मी आता एक फॉर्म्युला दिलं होतं, इंटिग्रेशन ऑफ dx येते x. इंटिग्रेशन ऑफ dx येते x. इथं जर लिमिट्स तुम्हाला असे असतील x1 x2 असेल तर इथं x चा जो आन्सर येते या जागी x1 x2 असं लिहायचं. जे इंटिग्रेशन आन्सर येते त्याचे लिमिट तिथं लिहून घ्यायचे असते आणि फायनल लिमिट मायनस इनिशियल लिमिट असं लिहायचं. हे इनिशियल हे फायनल. x2 मायनस x1 या x च्या जागी ते व्हॅल्यूज पुट करायचे. x2 मायनस x1. इथे सिमिलरली द टोटल वर्क डन इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग. टोटल वर्क डन W is obtained by integrating small work done from V1 to V2.
इनिशियल वॉल्यूम टू फायनल वॉल्यूम. इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2. dW ची व्हॅल्यू आहे PdV. PdV. P कॉन्स्टंट बाहेर. इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2 dV. आताच मी सांगू dx असेल तर त्याचा इंटिग्रेशन येते x. सिमिलरली dv चा इंटिग्रेशन येते v. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. टोटल वर्क डन W इज इक्वल टू P इंटू V2 मायनस V1. हे झालं वर्क डनचा फॉर्म्युला. सिस्टम मधला जो वर्क डन होते त्याचा फॉर्म्युला. जर फायनल व्हॉल्यूम मोठी असेल म्हणजे एक्सपांड झाला असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह येते. आणि फायनल व्हॉल्यूम जर कमी असेल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झाला असेल तर वर्क डन आपोआप निगेटिव्ह येते. तुम्हाला ऑलरेडी सांगतो एक्सपान्शन होते तेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह आणि कॉन्ट्रॅक्शन जेव्हा होते व्हॉल्यूमचा तर वर्क डन येते निगेटिव्ह. ते जे मी स्टेटमेंट्स दिलो आता इथून ते स्टेटमेंट प्रूव्ह होतात. चला लिहून घ्या. साइन कन्व्हेन्शन तर ऑलरेडी दिलेलेच आहेत. आता याचा अर्थ सिस्टमची इंटरनल एनर्जी आपल्याला 4 प्रकारे बदलता येते. हीट ऍड केलो किंवा हीट रिलीज केलो, वर्क डन बदललो. वर्क डन ही 2 प्रकारचे आहेत. वर्क डन बाय सिस्टम, वर्क डन ऑन सिस्टम. या 4 पद्धतीनं सिस्टमची आपण इंटरनल एनर्जी बदलू शकता. चला लिहून घ्या.